नमस्कार मित्रांनो, भाजपाने मित्रपक्षांचाच गेम केला. शिंदे आणि पवारांच्या आमदारांच्या मतदारसंघात बड्या नेत्यांवर जबाबदारी दिली. कोणता निर्णय घेतला आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रभाराची जीवनवी यादी जाहीर केली आहे. त्याने महायुतीतल्या मित्रपक्षांची झोप उडवली आहेत आणि तीच आपण सविस्तर बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण भाजपने चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत तिथे आपले मोठे नेते प्रभारी म्हणून पाठवले आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत अद्याप मोठ्या अवधी असला तरी भाजपने आपली ताकद दाखवायला सुरुवात केल्याची चर्चा रंगून आली असून भाजपने स्वबळाच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचं बोललं जात आहे. भाजपकडून घेण्यात आलेल्या नव्या निर्णयाच्या सगळ्यात जास्त चर्चेत होत आहेत ती म्हणजे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाची. या मतदारसंघात सध्या शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्याकडे आहेत, पण भाजपने तिथे प्रभारी म्हणून थेट प्रतिम मुंडे यांची नियुक्ती केली आहे. पंकजा मुंडे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर आता त्यांच्या भगिनी प्रीतीम मुंडे यांना भेट शिरसाटच्या मतदारसंघात पाठवणे हा भाजपचा चेकमेट प्लॅन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या गोठ्यात अस्वस्थता वाढण्याची शक्यता सुरू झाली आहे. भाजपने संपूर्ण मराठवाड्यासाठी मिशन 8ची आखणी केली आहे. यात मोठ्या नेत्यांना टार्गेट दिलं असून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना लातूरला पाठवलं आहे. तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. तर राहुल लोणीकर यांना संभाजीनगर ग्रामीणची जबाबदारी दिली आहे. तसंच चैतन्य बापू देशमुख यांच्याकडे शहराची सूत्र दिली आहेत. साधारणपणे असे ठेवलेले असतात की ज्यांची जागा त्यांनाच मिळावी, पण भाजपने ज्या ठिकाणी मित्रपक्षांचे आमदार आहेत तिथेच आपले दिग्गज नेते प्रभारी म्हणून नेमल्यामुळे जागा वाटपावेळी पेच निर्माण होणार की भाजपकडून ही स्वबळाची तयारी सुरू आहे अशी कुजबूज राजकीय वर्तुळात रंगत आहेत. दरम्यान निवडणुकीपूर्वीच भाजपने सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षासमोर मोठे आव्हान उभे केले आहेत. एकूणच काय तर ही केवळ पक्षबांधणी नसून मित्रपक्षांना दबावात ठेवण्यासाठी केलेली ही रणनीती असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ज्या ठिकाणी मित्रपक्ष कमजोर असेल तिथे भाजप आपला उमेदवार घुसवण्याच्या तयारीत असल्याचं या नियुक्तीवरून दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं भाजपबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.